नमस्कार मित्रांनो, मिळालेल्या संधीचं सोनं करा, मिळालेल्या संधीचं सोनं करा असे नायक काशीनाथ नेहमी सांगत होते. या देशातीलच नव्हे तर या जगातील सर्वात मोठे तत्वज्ञानापैकी एक तत्वज्ञानी मी काशीनाथ नायक यांना मानतो. आणि ते नेहमी सांगत होते की जी संधी मिळते आपल्याला त्या संधीचं सोनं करा. म्हणून ते सांगत होते की हिची जी राजकीय परिस्थिती आहे ती राजकीय परिस्थिती डळमळीत झालेली आहे आणि कुठल्याही पक्षाला बहुमत नाही आणि यापुढेही मिळणार नाही. त्यामुळं आपण एखाद्या शेतकऱ्याची किंवा बंडाळलेल्या शेतकऱ्याची जशी आतारी करून त्याची शेती करतो तशा प्रकारचं हे राजकीय लोक सुद्धा सरकार चालवण्यासाठी स्वतःच्या बळावर नव्हे तर वेगवेगळ्या पक्षातून आपल्याला हवे तेवढे आमदार खासदार ते आणतील आणि आपली सत्ता चालवण्यासाठी शासन चालवण्यासाठी ते प्रयोग करतील असे ते नेहमी म्हणायचे. मग सरकारचं धोरण आहे त्या सरकारच्या धोरणानुसार आपण पाहतो की या ठिकाणी सरकारचं एक धोरण आहे. मित्रांनो, सन्माननीय आदरणीय काशीनाथ नायकांनी 16 पुस्तक लिहिलेली आहेत. कमीत कमी नोकरी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. जे युवक आहेत, तरुण आहेत, ते बेकार आहेत, बेरोजगार आहेत, यांना जेवढी संधी पाहिजे शिक्षणाची, जेवढी नोकरीची संधी मिळायला पाहिजे तेवढी संधी मिळत नाही. मग या संधीचा सोनं आपण केलं पाहिजे. म्हणून काशीनाथ नाईक नेहमीच म्हणायचे की काय करायचं की जर नोकरी लागत नसेल तर निराश व्हायचं नाही, निराश होऊन चालत नाही. आणि आपण नोकरी लागत नाही म्हणून जर घरीच बसून राहिलो तर नुकसान आपलं होणार आहे. की बिन भांडवलीचा धंदा करा, बिन भांडवलीचा धंदा करा. याचा अर्थ की प्राप्त परिस्थितीत आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून आपण व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल असं ते नेहमी सांगायचे. मग त्यामधून त्यांनी बिन भांडवली धंद्यामधून सर्वात पहिले उद्योग करायचं, व्यवसाय करायचं आणि या व्यवसायाच्या माध्यमातून आपलं शिक्षण बी होईल आणि आपलं घर बी चालेल. विशेषतः आपण कमी नाही ही भावनाही आपल्या मनात निर्माण होणार नाही. म्हणून छोटे छोटे उद्योग, छोटे छोटे व्यवसाय आपण केले पाहिजेत. त्यासाठी काशीनाथ नायकांनी एक वगम नावाचं पुस्तक काढलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर जवळपास 80 ते 90 व्यवसाय, व्यापार जे की बिन भांडवली आपण करू शकतो असं त्यांनी त्या पुस्तकात सांगितलेलं आहे. ते पुस्तक मी शेवटी दाखवणारच आहोत, पण सुरुवातीला सांगून देतो बिन भांडवली धंदा कुठला. जर व्यवसाय करायचा, धंदा करायचा तर मग बिन भांडवली व्यवसाय होईल कसा. प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी शंका असते आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसते. म्हणून काशीनाथ नायक नेहमी लीडर घ्यायचे, प्रशिक्षण घ्यायचे आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकांना सांगायचे, विद्यार्थ्यांना सांगायचे, मुलांना सांगायचे जीवन जगणं खूप सोपं आहे पण त्या जीवनाला आपण किचकट बनवलेलं आहे असे ते नेहमी सांगायचे. म्हणून त्यांचं उदाहरण या ठिकाणी मला द्यावं वाटते की त्यांनी सांगितलं होतं बिन भांडवली धंदा कसा करायचा. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला जी जी कला आहे त्यांच्याकडे, जे जे गुण आहेत त्यांच्याकडे, त्या गुणानुसार, त्या कलानुसार त्यांनी ते उद्योग केले पाहिजेत, व्यवसाय केला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला बकरं कापणं जमते, एखाद्या विद्यार्थ्याला मासोळ्या विकणं जमते, एखाद्या विद्यार्थ्याला बोंबील विकणं जमते, एखाद्या विद्यार्थ्याला खेकडं विकणं जमते आणि खेकड विकण्यासाठी, बोंबील विकण्यासाठी, मासोळी विकण्यासाठी किंवा बकरं कापून विकण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागेची गरज नाही. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं होतं की जर एखाद्या मुलांना वाटते की बाबा मी बकरं कापून विकू शकतो तर बकरं कापणं आणि हिस्स्यानं भागानं विकणं हे वेगळं आहे. कापून विकणं आणि हिस्स्यानं भागानं विकणं. कापून जर विकलं तर स्वतःला मेहनत करावी लागते आणि तेच जर भाग किंवा हिस्स्यानं आपण समनक तरानं जर केलं तर लोक आपल्याला मदत करतात. म्हणून आपल्याच गावातील एखाद्या शेतकऱ्यांकडे जायचं, त्या शेतकऱ्याला 100-200 रुपये द्यायचे आणि एक बकरं किंवा पाट विकत घ्यायची. 100-200 रुपयावर ते बकरं आपल्याला भेटून जाते, जास्त पैसा लागत नाही. त्या बकऱ्याला आणल्यानंतर मग त्या बकऱ्याचे हिस्से करायचे, भाग करायचे
आणि जेवढ्या लोकांनी हिस्से भाग घेतलेले आहेत त्यांच्याकडून तो पैसा जमा करून जेवढे पैसे आपण बकऱ्याचे कबूल केले होते त्या शेतकऱ्याला देऊन द्यायचे आहेत आणि शिल्लक राहिलेले जे पैसे आहेत तो आपला निव्वळ नफा असतो. त्याच्यासाठी कुठलीही जागा लागत नाही, त्याच्यासाठी कुठलीही आपल्याला एखादी दुकान फाटावी लागत नाही आणि साधा स्वस्तामध्ये हा व्यवसाय आपण करू शकतो. दुसरी गोष्ट सांगितली मित्रांनो, भाजीपाला विकणे. आपण ऋतूनुसार जर व्यवसाय करत गेलो, ऋतूनुसार जर आपण धंदा करत गेलो, ऋतूनुसार जर आपण व्यापार करत गेलो तर आपल्याला नवीन नवीन ॲटम्स, नवीन नवीन माहिती मिळते आणि नवीन नवीन गोष्टी आपण त्या माध्यमातून लोकांपर्यंत देऊ शकतो. उदाहरणार्थ पावसाळ्याचे दिवस आहेत, भाजीपाला विका. आणि भाजीपाला विकण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा लागत नाही, भांडवल लागत नाही. जर तुम्हाला भाजीपाला बाजारातून आणायचा असेल तर मंडीवर जा, कमी भावात भाजीपाला मिळतो आणि तोच भाजीपाला खेड्यात नेऊन मग सायकलीवर, मोटरसायकलीवर किंवा डोक्यावर टोपली घेऊनही आपण विकू शकतो. पण डोक्यावर टोपली घेण्या इतपत आपल्याला तिथे शरम वाटेल, कुठेतरी कमीपणा वाटेल. मी शिकलेलो आहे आणि मी शिकलेला असताना माझ्या डोक्यावर टोपली कशी घ्यायची, कमीपणा वाटू शकतो मित्रांनो. म्हणून सायकलीवर किंवा मग मोटरसायकलीवर, नाहीतर मग आता कुठली एखादी गाडी भाड्यानं आपण जर ती केली आणि गाडी भाड्यानं जर आपण ती गावामध्ये फिरवली, प्रत्येक गावामध्ये बाजार असेल, हाट असेल, त्या दिवशी जर ती फिरवली तर आपण चांगल्या प्रकारचं त्याच्यातून, त्या व्यवसायातून पैसा कमवू शकतो. आता या पावसाळ्यामध्ये भाजी आणण्यासाठी एखाद्या रोजगाराला जर आपण शेतामधली भाजी जमा करायला सांगितली, त्याला काही पैसे दिले तर तो आपल्याकडे भाजी आणून देऊ शकतो. कुठल्या प्रकारच्या भाजी विकू शकतो आपण? पहा, तरोट्याची भाजी आहे, त्याच्यानंतर कटुले आहेत, त्याच्यानंतर खेड्यामध्ये जे भाज्या मिळतात, औंडाची भाजी आहे, त्याच्यानंतर चवळाईची भाजी आहे. अशा प्रकारची भाजी आपण जमा करायची रोजगाराच्या माध्यमातून आणि ती जर आपण विकली तर त्या रोजगाराला एका दिवसाचे 300 रुपये आपल्याला द्यावे लागतील. पण 2-4 प्रकारच्या भाज्या जर त्याने आपल्याकडे आणून दिल्या तर त्या भाज्या आपण बाजारात नेऊन विकल्या तर कितीतरी पैसा आपण कमावू शकतो. आपलाही रोजगार चालू शकते आणि ज्याला आपण रोजाना पाठवलेला आहे त्याचाही रोजगार होऊ शकतो. अशा प्रकारचं शिक्षण घेणाऱ्या लोकांनी जर मनात आणलं तर कुठलाही व्यवसाय ते करू शकतात, कुठलाही धंदा करू शकतात, कुठलाही व्यापार करू शकतात. म्हणून या शिक्षण घेणाऱ्या मुलांनी आपल्या जीवनामध्ये कधी स्वतःला त्यागून घेतलं नाही पाहिजे. त्यासाठी दुसरी आणखी अपेक्षा ही, जर आपल्याला भाजी विकण्याचा कुठेतरी लाज वाटत असेल, शरम वाटत असेल, बकरी कापण्याची लाज वाटत असेल, शरम वाटत असेल, कुठे कमीपणा वाटत असेल तर त्यापेक्षा शहरामध्ये मुख्य रस्त्यावर, बस स्टँड असेल, रेल्वे स्टँड असेल किंवा एखाद्या दवाखान्याच्या समोर जर आपण मोबाईलची ॲक्सेसरीज जर विकली तर त्यामधूनही आपण व्यवसाय करू शकतो. त्या मोबाईलमध्ये हेडफोन असतील, काही स्क्रीन गार्ड असतील, काही मोबाईलचे कव्हर असतील, काही गळ्या, त्यापासून आपण चांगल्या प्रकारचा व्यवसाय करू शकतो, पैसा कमवू शकतो. आणि आपल्या शिक्षणात आपण कुठेच कमी नाही किंवा आपल्याकडे पैसा आहे ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होईल आणि ते न्यूनगंड आहे ते कमी होईल. म्हणजे इतरांच्या तुलनेत आपण त्यांच्या बरोबर आहोत ही भावना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपण असे व्यवसाय करणं किंवा उद्योग करणं फायद्याचं राहते. त्यासाठी दुसरी गोष्ट, कॉलेज असेल, शाळा असेल, त्या कॉलेजच्या समोर, शाळेच्या समोर जर आपण वही, पेन, पेन्सिल किंवा नकाशे, काही शालेय वस्तू आपण त्या ठिकाणी घेऊन जर बसलो तर त्यापासून आपण चांगल्या प्रकारचा पैसा कमवू शकतो. तोही छोटा मोठा व्यवसाय आपण करू शकतो. अशा प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा भाग भांडवल लागत नाही, कुठल्याही प्रकारची जास्त पैशाची गरज लागत नाही आणि जास्त पैसा नसल्यामुळं किंवा आपल्याकडे जास्त पैसा नाही, आपण व्यवसाय करू शकत नाही, ही जी आपल्या मनामध्ये भावना आहे त्या भावनेचाही आपण आदर करू शकतो, कदर करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. अशा प्रकारचा सल्ला नेहमीच आम्हाला आणि विद्यार्थ्यांना त्या केडरमधून, प्रशिक्षणमधून काशीनाथ नाईक द्यायचे आणि हाच सल्ला मला या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावा म्हणून या युट्यूबच्या माध्यमातून मी एक छोटासा प्रयत्न केला. मुलांनी कंटाळून न जाता, मुलांनी स्वतःला हताश न समजता, मुलांनी कधी स्वतःला दोष न देता आपण जर छोटे छोटे व्यवसाय करत गेलो, छोट्या छोट्या व्यवसायाच्या व्यापाराच्या माध्यमातून आपण जर आपल्या कुटुंबाचा हातभार बनत गेलो, हातभार लावत गेलो तर येणाऱ्या काळामध्ये आपण कुठे कमी नाही ही भावना निर्माण होईल आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग आपण यशस्वीरित्या पार पाडू. अशी एक लहानशी गोष्ट मी या युट्यूबच्या माध्यमातून आपणासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. शेवटी मला जगायचं आहे, नायकी
अशा प्रकारचे 16 पुस्तके आहेत आणि त्या 16 पुस्तकापैकी समळ असेल, वगम असेल आणि मी हे जे वगम पुस्तक आहे, वगम म्हणजे भविष्यात येणाऱ्या समस्या किंवा अडचणी यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. ती गोरबोलीत लिहिलेलं आहे आणि मी मराठीत रूपांतर करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये त्यांनी तरुणांसाठी, युवकांसाठी, विशेषतः जे बेकार आहेत, शिकून घरी बसलेली मुलं आहेत, त्यांच्यासाठी जवळपास 80 प्रकारचे व्यवसाय, व्यापार, धंदे किंवा व्यवसाय करता येतो अशा प्रकारचं त्यांनी या पुस्तकामध्ये त्या मुलांना सल्ला दिलेला आहे. म्हणून पान नंबर 30 वर, वगम नावाच्या पुस्तकात पान नंबर 30 वर आपण पाहू शकता आणि त्यामधून आपण आपल्याला ज्या गोष्टी, आवडीच्या गोष्टी आहेत किंवा आपण आवडीच्या व्यवसाय करू शकतो अशा प्रकारचे व्यवसाय त्यामध्ये दिलेले आहेत. काही व्यवसाय या ठिकाणी मी थोडं वाचून दाखवतो. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी सांगितलं बघा, टी स्टॉल असेल, छोटी छोटी हॉटेल असेल, टी स्टॉल चालवण्यासाठी किंवा छोटे छोटे हॉटेल चालवण्यासाठी जास्त पैशाची गरज नसते आणि तो व्यवसाय आपण सहजरित्या करू शकतो. आज काही वेगवेगळ्या प्रकारच्या थर्मास वगैरे आलेले आहेत. सकाळी जर आपण एकदा चहा केला आणि त्या थर्मास मध्ये जर भरून टाकला तर 100-200 कप चहा आपण सहज दुपारपर्यंत आणि दुपारच्या नंतरही एकदा बनवल्यानंतर सहजपणे 100-200 कट आपण सहज विकू शकतो. म्हणजे 500 कट जर आपण विकले तर आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने तो करू शकतो. अशा प्रकारचं नायकांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. चिवडा पापडी असेल, त्यानंतर पाणीपुरी असेल, हे जे छोटे छोटे व्यवसाय आहेत, व्यापार आहेत, याच्यासाठी काही जास्त पैसा लागत नाही, भांडवल जास्त लागत नाही आणि याच्यासाठी कुठे जागेचीही गरज नसते. आपण ज्या ठिकाणी रिकामी जागा असेल, चौकामध्ये, कुठल्याही शहराच्या ठिकाणी, एखाद्या गावखेड्यावर बी आपण हा उद्योग चालू शकतो, करू शकतो. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे 80 प्रकारचे उद्योग या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आदरणीय सन्माननीय काशीनाथ नायकांनी. म्हणून या ठिकाणी पुन्हा त्या काशीनाथ नायकाच्या पुस्तकाच्या वगमाच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी विचार व्यक्त करता आले, त्यांचे विचार मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपण सर्वांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करून थांबतो. नमस्कार. आणि आपण या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने